नमस्कार मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या आस्थेचे, आपल्या अस्तित्वाचे आणि आपल्या सर्वस्वाची गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली प्रत्येक गोष्ट आपल्याला आकर्षित करते. मग ते महाराजांचे किल्ले असोत, महाराजांच्या संदर्भातली त्यांची तलवार असोत, महाराजांची प्रत्येक गोष्ट आपल्याला आकर्षक करते. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचं सिंहासन. या व्हिडिओमध्ये आपण सिंहासनाची संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने जे 32 मन सुवर्ण सिंहासनाचा संकल्प केलाय तो नक्की कसा पूर्ण होईल, त्यासाठी लागणारं टोटल कॅल्क्युलेशन, टोटल पैसा, टोटल फंडिंग किती लागेल, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यावेळेस 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला, त्या राज्याभिषेकाच्या वेळेस अखंड स्वराज्याची जबाबदारी आपल्या शिरावरती घेतली आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी छत्रपतींनी जे सुवर्ण सिंहासन बनवलं त्या सुवर्ण सिंहासनावरती बसून संपूर्ण राज्यकारभार हाकला. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजही या सिंहासनावरती बसले, पण संभाजी महाराजांच्या नंतर येणाऱ्या कोणत्याही छत्रपतीला या सिंहासनावर बसण्याचा भाग्य लाभलं नाही. यामागे अनेक तर्कवितर्क आहेत, अनेक कथा आहेत. त्या कथा काय आहेत त्या आधी आपण बघूया. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेळेस मोगलांनी पकडलं त्यावेळेसच जुल्फिकार खानाने रायगडावरती हल्ला केला. रायगडावरती असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या सौभाग्यवती येसुबाईंनी बराच दिवस हा किल्ला लढवला, पण स्वराज्य राखायचं तर रायगड हा मुघलांच्या ताब्यात दिला पाहिजे हा विचार करून येसुबाई राणीसाहेबांनी मुघलांच्या हातात हा किल्ला दिला. पण देण्यापूर्वी सर्वांची सुरक्षा या गोष्टीला प्राधान्य देऊन रायगड सोडला. त्याच्याबरोबर येसुबाई यांनी त्यांचे पुत्र थोरले शाहू महाराज हे मुघलांच्या ताब्यात गेले आणि रायगड मोकळा झाला, तो मुघलांच्या ताब्यात गेला. पण मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर जुल्फिकार खानाला राग होता की या सिंहासनावर बसून अखंड हिंदुस्थानाला वाकायला लावलेल्या मुघलांना या सिंहासनासमोर वाकावं लागतंय आणि म्हणून त्या रागापायी त्या जुल्फिकार खानानं ते सिंहासन तोडायचा निर्णय घेतला. पण मला वाटत नाही की एवढा सहजासहजी हे सिंहासन तुटलं असेल. काही जण म्हणतात की जे सिंहासन तुटलं नाही म्हणून त्यास वितळवून त्याचे विल्हेवाट लावण्यात आली असं म्हणतात, पण मला वाटत नाही असं काही झालं असेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड प्रयत्नाने अखंड हिंदुस्थानचं पावित्र्य राखणारं ते सिंहासन ज्यावेळेस रायगडवर बनलं होतं ते सिंहासन फक्त सोन्याने किंवा पंचधातूंनी बनलं नव्हतं. ते सिंहासन राखलं होतं थोरले छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वानं आणि संभाजी महाराजांच्या धर्मनिष्ठेनं. असं सहजासहजी ते सिंहासन मुघलांच्या हातात गेले नसेल. येसुबाई ज्यावेळेस कधी परत जन्म घेऊन रायगडावरती येतील त्यावेळेस त्या सांगतील की छत्रपतींचं सिंहासन मी इथं ठेवलंय. आजही रायगडावरती अशा अनेक गुहा आहेत, असे अनेक जागा आहेत ज्याचं उत्खनन झालेलं नाही, ज्याची माहिती आजही लागलेली नाही. रायगडाचं परत पुनरुत्खनन चालू आहे ज्यामध्ये अनेक गोष्टींचा शोध लागतोय. मला वाटतं की येसुबाईंनी रायगड सोडण्यापूर्वी हे छत्रपतींचं सुवर्ण सिंहासन असंच कुठंतरी एका मोठा खड्डा काढून त्यामध्ये लपवलं असणार आहे किंवा एखाद्या भुर्जाखाली किंवा समोर बाजारपेठेत असलेल्या एखाद्या दुकानाच्या खाली ते सुवर्ण सिंहासन लपवलं असणार आहे. छत्रपतींचं सिंहासन असंच मुघलांच्या हातात गेलं नसणार आहे. आता श्री संभाजी भिडे गुरुजींनी एक पण घेतलाय, एक संकल्प घेतलाय की दुर्गेश्वर रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन परत प्रस्थापित करण्याचं. यासाठी एकूण खर्च किती येईल आणि टोटल बजेट काय असेल हे सगळी माहिती आता आपण पाहूया. हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की हे सुवर्ण सिंहासन 32 मनाचं होतं, पण सगळ्यात आधी हे माहीत असायला हवं की एक मन म्हणजे नक्की किती किलो. तर एक मन म्हणजे 37.324 किलोग्रॅम म्हणजे 38 धरा, 38 किलो सोनं म्हणजे एक मन. 38 × 32 म्हणजे झाले 1216 किलो. हे टोटल सुवर्ण सिंहासन हे 1216 किलो वजनाचं होतं. आताच्या किमतीनुसार ह्या सोन्याची किंमत कशी येईल ते बघूया. तर आताची जी किंमत चालू आहे सोन्याची ती किती चालू आहे? 80,000 रुपये तोळा चालू आहे. 80,000 म्हणजे एका किलोचे किती झाले? 80 लाख रुपये. 80,000 गुणुले 100 म्हणजे 80 लाख रुपये. 80 लाख गुणुले 38 म्हणजे एका मनाची किंमत किती झाली? 30,40,00,000 रुपये. म्हणजे एका मनाची किंमत किती झाली? आत्ताच्या किमतीनुसार एक मन म्हणजे 30,40,00,000 रुपये. आणि 32 मन सुवर्ण सिंहासनाची किंमत किती झाली? तर 9,728 लाख म्हणजे जवळपास 1,000 करोड रुपये. 1,000 करोड ही आत्ताची त्या सुवर्ण सिंहासनाची किंमत आहे. आणि
श्री संभाजी भिडे गुरुजींनी हा संकल्प घेतलाय की हे आत्ताच्या किमतीनुसार 1000 करोड किमतीचं सुवर्ण सिंहासन छत्रपतींच्या चरणी अर्पण करायचं. हा संकल्प सहज पूर्ण होऊ शकतो. ह्यासाठी कोणतंही राजकारण फक्त आडवं नाही आलं पाहिजे. आता तो कसा पूर्ण होऊ शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आत्ताची आपल्या फक्त महाराष्ट्राची म्हणतोय, देशाची धरत नाही, फक्त महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 12 ते 13 हजार करोड चालू आहे, बरोबर. तर त्यातली आपण फक्त वरची लहान मोठी सोडा, आपण फक्त त्यातली 10 करोड लोकसंख्याच घेतली. त्या 10 करोड लोकांनी प्रत्येकाने फक्त स्वतःचं छत्रपतींच्या चरणी 100 रुपये द्यायचे. किती? 100 रुपये. म्हणजे फक्त जर एकाने 100 रुपये दिले तर 10,000 × 100 झाले किती? 1000 करोड. मग मला सांगा, छत्रपतींचं जे सुवर्ण सिंहासन आहे ते स्थापन करण्यासाठी जो संकल्प संभाजी भिडे गुरुजींनी घेतलाय तो सहज शक्य आहे का नाही? तर काही राजकारणी आणि काही नास्तिक डोक्याचे याच्या विरुद्ध जाऊन म्हणतात की 5 वर्ष झाली तुमचा हा संकल्प चालू आहे, तो पूर्णत्वास कधी येणार, याचा हिशोब आम्हाला द्या. याचा हिशोब आम्ही छत्रपतींना देणार, याचा हिशोब आमचा तो वरती गेल्यावरती बघणार. कारण परवाच झालेल्या एका बैठकमध्ये मी पाहिलं, ज्यावेळेस छत्रपतींचा विषय निघाला त्यावेळेस गुरुजींच्या डोळ्यात टप्प पाणी आलं. माझ्या आयुष्यातला माझा शेवटचा हा काही प्रसंग आहे जो मला बघायचा आहे. माझ्या छत्रपतींना ते सुवर्ण सिंहासन अर्पण करून मला माझे डोळे मिटायचे आहेत. ह्या शब्दात गुरुजी बोलले आणि त्यांच्या ते डोळ्यात पाणी आलं. हे डोळ्यात पाणी आलेलं हे नाटकी नव्हतं, ते सत्य होतं. आणि हे सत्य त्यावेळेस समोर येतं ज्यावेळेस त्या छत्रपतींवरची निष्ठा तुमच्या शब्दरूपी बाहेर येते. तर आपण सर्व धारकऱ्यांनी मिळून ही सुवर्ण सिंहासनाची मोहीम पार पाडायची. गुरुजींचा हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पूर्ण केला पाहिजे. आणि त्या शिव तपस्वीचं शेवटचा जो संकल्प आहे तो आपण सर्वांनी मिळून पूर्ण केला पाहिजे. एवढंच मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या सर्व धारकरी आणि सर्व शिवप्रेमींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.